गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। समर्थ सेवेकरी आणि भाविक सज्जन, दिवाळीनंतर प्रथमच आपण आजच्या सत्संग बैठकीसाठी राज्याच्या आणि देशाच्या वतीनं प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित झालेला आहात। खरं तर कालपर्यंत दिवाळी, भाऊबीज या पारंपरिक सणांमध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर असलेल्या या सणात आपण सहभागी झालेला होता। तरीसुद्धा भगिनी वर्ग मोठ्या प्रमाणात उर्वरित या कौटुंबिक मालिकेतील सणावर तुळशीपत्र ठेवून या ठिकाणी आज दरबारात उपस्थित झालेल्या आहात। आणि हीच एक कार्याची पावती आणि परीक्षा असते। आपलं मन किती कोठे कौटुंबिक जिव्हाळ्यात ठेवायचं, अडकवायचं, याच्या ज्या काही सीमारेषा आणि बंधनं आहेत ती सर्व पाळून आध्यात्मिक भावबंधनामध्ये आपण मनाच्या तयारीनं उपस्थित झालेला आहात। कारण पुढील महिन्याचे जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमांचा विसर पडू नये, सर्वतोपरी सर्वांपर्यंत पुढील महिन्याचे उपक्रम आपणा सर्वांना, आबालवृद्ध सेवेकऱ्यांना विदित असावेत आणि त्या ठिकाणी येण्याची संधी उभयतांना मिळावी म्हणून आपण सामुदायिक बांधिलकीमध्ये आपली बांधिलकी सदैव असू द्यावी, हा कार्याचा हा मूलभूत उद्देश आहे। या सर्व बांधिलकीमध्ये आपल्या वैयक्तिक भावना, कौटुंबिक, आध्यात्मिक, राष्ट्रीय भावना या सर्व स्मरण ठेवून आपण या आध्यात्मिक सेवेमध्ये पुढील नव्या पिढ्यांना घेऊन काम करणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून आपल्या दिनचर्येमध्ये दैनंदिन सेवा आहेत, दैनिक सेवा केंद्रात त्रिकाल आरत्या आहेत, साप्ताहिक केंद्रामध्ये साप्ताहिक पद्धतीनं वेळा पाळून आरत्या केल्या जातात, विशेष सेवा केली जाते। आरती पाठांतर होण्याऐवजी ती आपल्या अंतःकरणापर्यंत कशी पोचवता येईल आणि त्यातला भाव जागृत कसा होईल यातली काही उदाहरणं आपण दुपारच्या सत्रामध्ये घेणार आहात। काही सेवा केंद्रांमध्ये काही अंध व्यक्ती जात होत्या, ज्यांना अजिबात दिसत नव्हतं, म्हणून काही डोळस लोकांनी त्यांना विचारणा केली, तुम्हाला तर अजिबात दिसत नाही,
तुम्ही आरतीला का म्हणून जाता? त्यावर त्या अंध व्यक्तीनं उत्तर दिलं, न जाणो स्वामींची दृष्टी जर माझ्यावर पडली आणि ती पडावी म्हणून मी आरतीला जातो म्हणे. यात सर्व काही आलं. नुसत्या आरत्या पाठ असून चालत नाही, परंतु त्या आरतीतील अर्थता जी आहे ती अंतःकरणापर्यंत कशी न्यायची, पोचवायची, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून बऱ्याच काही सेवा केंद्रांवर अनभिज्ञ लोक केवळ आरतीला हजर असतात आणि त्या आरतीच्या हजेरीतून खूप महत्वाच्या अनुभूती ते प्रत्येकाला पोचवत असतात, सांगत असतात. म्हणून आपण हा जो भाव आहे, स्वामींपर्यंत आपला भाव पोचवण्याचं प्रमुख माध्यम आरती आहे. म्हणून आरतीसाठी ती आरती कशा पद्धतीत असावी, कशा पद्धतीत म्हणावी, शक्यतो ज्यांचा आवाज गोड आहे अशा लोकांना संधी द्यावी. त्या आरतीतील नादब्रह्म आपल्या कानापासून तर अंतःकरणापर्यंत कसे पोचतात, हा त्याहीपेक्षा महत्वाचा भाग आहे. या आरत्या तर खरं स्वामी कार्याचे युगप्रवर्तक आणि सद्गुरू परमपूज्य दादांचे गुरु पिठले महाराज यांनी स्वामींसमोर बसून ह्या आरत्या स्वतः केलेल्या आहेत. आपल्यात बसलेल्या काही प्रतिनिधींनी आरत्यांवर जर PhD केली ते जगात नंबर 1 चे शास्त्रज्ञ होऊ शकतात, हे विसरता कामा नये. आहेत इथे काही बसलेले प्रतिनिधी आहेत, काही तेजोनिधीवर PhD करतायत, काही स्वामी कार्यावर PhD करतायत. परंतु त्याही पेक्षा जर आरतीवर आपण PhD केली तर या जीवसृष्टीवर अनंत उपकार केल्याचं श्रेय आणि स्वामींचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे. म्हणून आपण मूलभूत या दिवाळीनंतरच्या प्रथमच आजच्या या बैठकीमध्ये जनतेसमोर संदेश देताना आरतीचं काय महत्व आहे, आपल्या जुन्या तेजोनिधीमध्ये आरत्यांचा सर्व भाव आणि भावार्थ तोडक्या मोडक्या पद्धतीत मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु आता त्याला बराचसा कालावधी लोटलेला आहे आणि गेल्या 25 वर्षाच्या या सर्व कालावधीमधून नव्या संकल्पना नव्या पिढ्यांसमोर योग्य वेळी आपण पोहोचवणं सुद्धा जरुरीचं आहे. म्हणून आपण हा सर्व आरतीविषयीचा जो खटाटोप आहे तो अव्यातपणे नव्या पिढ्यांपर्यंत आपण पोहोचवणं जरुरीचं आहे. म्हणून शक्यतो नव्या पिढ्यांना आपण जास्तीत जास्त संधी द्यावी आणि आपण त्यांच्या पाठी मागे उभं राहून नव्या पिढ्यांकडून ही कामं करून घ्यावीत. पुढील पिढ्यांना आरतीचं महत्त्व, नैवेद्याचं महत्त्व, दरबारच्या उत्सवांचं महत्त्व, दरबार अंतर्गत चालणाऱ्या सर्व उपक्रमांचं महत्त्व, त्यात प्रश्न उत्तर विभाग आहे. अलीकडे कार्याची वाढ करताना होताना ग्राम अभियान अंतर्गत असणाऱ्या विभागांची संकल्पना दीनदुबळ्या दुःखितांपर्यंत पोचवण्याला खूप मोठी संधी आहे. म्हणून मूल्यसंस्कारानं प्राथमिक शाळेपासून तर विद्यापीठांपर्यंत देशभरात असलेल्या सर्व पाठशाळा, माध्यमिक शाळा आणि विद्यापीठ या ठिकाणी मूल्य शिक्षणाचं